नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संख्येची पट कशी काढायची असते। तर बघा, तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की संख्येची पट कशी काढायची असते। मग त्यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम्पल्स येऊ देत, तर तुम्हाला आज एकदम सोप्या भाषेत मी शिकवणार आहे। तर बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि शेअर सुद्धा करत चला। तर बघा, इथं आता आपण प्रश्न घेतलेला आहे। यामध्ये प्रश्न असा आहे, एका संख्येची 6 पट व 9 पट यातील फरक 27 आहे, तर ती संख्या कोणती? तर बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेला येतात आणि मग जर तुम्हाला एका सेकंदामध्ये याचं उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला या ट्रिक शिकाव्या लागतील आणि या ट्रिक सुद्धा एकदम सोप्या आहेत। तर बघा, आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका संख्येची 6 पट आणि 9 पट यातील फरक काय आहे? 27 आहे, तर ती संख्या कोणती आपल्याला काढायची आहे। जर पट विचारला असेल तर गुणाकार करायचा असतो आणि जर फरक सांगितलेला असतो, जर फरक विचारलेला असतो तर वजाबाकी करायची असते। आता बघा, ती संख्या कोणती असं विचारलंय, आपण काय करूया, ती संख्या x मानूया। बरोबर, ती संख्या आपण x मानूया। आता काय करायचंय, एका साईडला इकडे 6x लिहूया, एका साईडला 9x लिहूया। आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर 9 आहे मोठी। अगोदर आपण 9x लिहू, वजा आपण 6x करू। बरोबर, 9 मधून 6 गेले, उरले किती? तर 3 उरले। बरोबर, म्हणजे 3x इथं आपण लिहूया, म्हणजे 3x बरोबर 27। बरोबर आलं, 3x बरोबर 27। आता काय करायचं असतं, ही संख्या इकडं आहे, इकडं गुणाकार रूपात संख्या आहे, मग आता याचं रूपांतर इकडे भागाकारामध्ये होईल। काय करायचं, x बरोबर 27/3 आणि 3 ने 27 ला भाग द्यायचा आहे। 3 एके 3 आणि 3 नव्वे 27, म्हणजेच ती संख्या 9 असेल। बघा, काही वेळ लागला का आपल्याला हे उत्तर काढायला? काय केलं आपण, 9x मधून 6x म्हणजे ती संख्या आपण x मानली आणि मग 9x मधून 6x आपण मायनस केले, उत्तर 3x आलं आणि मग 3x बरोबर 27 आपण लिहिलं आणि 3 ने 27 ला फक्त भाग दिलाय, आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे। तर अशा प्रकारे याचं आन्सर काढायचं असतं एकदम सोप्या प्रकारे। आता आपण थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया। बघा, आता इथं आपण एक्झाम्पल नंबर 2 घेतलेला आहे, थोडंसं वेगळं आहे पण एकदम तुम्हाला मी सोप्या प्रकारे सांगणार आहे। एका संख्येची 8 पट व 6 पट यातील फरक 156 आहे, तर त्या संख्येची 3/6 पट किती? जर तुम्हाला असा प्रश्न आला तर आपण काय होतो की कन्फ्यूज होऊन जातो, किती अवघड प्रश्न आहे, याचं उत्तर कसं लिहायचं। पण अजिबात घाबरून जायचं काम नाही। जसं आपण मगाशी उत्तर काढलं सेम तसं आपण एक उत्तर अगोदर काढूया। आता काय करायचं, ती संख्या आपल्याला x मानायची, बरोबर, आपण ती संख्या x मानू। आता 8x मधून वजा आपण 6x करूया। बरोबर, उत्तर किती आहे, म्हणजे हे किती आहे, यातलं फरक किती आहे, तर 156 आहे। बघा, आता 8x मधून 6x गेले, किती उरतील, 2x उरतील, 2x बरोबर 156। आता काय होईल, मगाशी आपण काय केलं होतं, म्हणजे ही जी संख्या आहे ती इकडं आल्यानंतर काय होईल, त्याचं रूपांतर भागाकारामध्ये होणार, म्हणजेच 156/2, x बरोबर 156/2। बे एके बे, बे साती 14, इथं 1 उरला आणि बे अठ्ठी 16, संख्या उरली 78। संख्या उरली 78। आता या 78 ला काय करायचंय, तर त्या संख्येची 3/6 पट किती विचारले, म्हणजे या संख्येची 3/6 पट किती असं विचारलेलं आहे। मग याला गुणिले हे 3/6 करायचं, किती सोपं आहे बघा। आणि या 6 ने या संख्येला भाग देऊया। बघा, 6 एके 6, 6 एके 6, इथं 1 उरला, 6 18। बरोबर, आता 13 आणि 3 चा फक्त करायचा गुणाकार, 13 झाले 39 आणि हेच याचं उत्तर आहे, हेच याचं उत्तर आहे। तर बघा, त्या संख्येची 3/6 पट म्हणजे 39 असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल येऊ दे,
तुम्ही त्याचं उत्तर एकदम सोप्या प्रकारे लिहायचं आहे. तर आता आपण पुढचं उदाहरण बघूया. तर बघा मित्रांनो, आता इथं आपण पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एका संख्येची 9 पट व 4 पट यातील फरक 260 आहे, तर ती संख्या कोणती? बघा, आता जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहू शकता आणि मग तुमचं उत्तर बरोबर आहे का तुम्ही चेक सुद्धा करू शकता. एकदम सोपं आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा लिहायला घ्यायचं आहे पटकन. काय करावं लागेल आपल्याला? ती संख्या अगोदर x मानू असं आपल्याला इथं लिहावं लागेल आणि मग काय करावं लागेल? 9x मधून मायनस आपल्याला हे 4x करावे लागतील. बरोबर आहे 260. बरोबर. आता काय करायचंय? 9x मधून 4x गेले तर किती राहिले? 5x राहिले. 5x बरोबर 260. आता एकदम सोपी पद्धत आहे. काय करायची आहे? या 260 ला छेदामध्ये इथं 5 लिहावं लागेल. म्हणजे x बरोबर 260 भागिले 5 आणि या संख्येला फक्त भाग द्यायचा आहे आणि येणारं जे उत्तर आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. बघा, 5 एके 5, 5 5 25, इथं 1 उरला आणि 5 दोन्ही 10 म्हणजेच 52. उत्तर आपलं आलेलं आहे 52. म्हणजेच ती संख्या असणार आहे 52. तर अशा प्रकारे एकदम सोपं आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही याचा पुन्हा सराव करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्पलचा सराव करू शकता. म्हणजे तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती एकदम क्लिअर होऊन जाईल. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे. एका संख्येची 5 पट व 7 पट यांची बेरीज 108 आहे, तर ती संख्या कोणती? बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, जर इथं फरक दिलेला असेल तर वजाबाकी करायची असते. जर पट दिला असेल तर गुणाकार करायचा असतो. म्हणजे पट विचारला असेल तर गुणाकार करायचा असतो. आता इथं बेरीज दिलेली आहे तर इथं आपल्याला बेरीजच करावी लागेल. जेव्हा फरक हा शब्द असतो तेव्हा इथं आपल्याला वजाबाकी करावी लागते. आपण मगापासून या दोन्ही संख्येची वजाबाकी केली होती. आता इथं आपल्याला बेरीज विचारलंय. बघा, एका संख्येची 5 पट व 7 पट यांची बेरीज 108 आहे, तर ती संख्या कोणती? आता काय करावं लागेल आपल्याला? 5x, ती संख्या आपण x मानू. 5x इथं आपल्याला अधिक 7x करावं लागेल. बरोबर दिलेलं आहे 108. बघा, इथं फक्त आपण बेरीज केली. इथं मगाशी आपण मायनस केलं होतं कारण आपल्याला फरक विचारला, फरक सांगितला होता. आता इथं आपल्याला बेरीज दिलेली आहे त्यामुळे इथं आपण बेरीज लिहावं लागेल. आता या दोन्हींची करा बेरीज. 5 आणि 7 झाले 12, म्हणजेच 12x बरोबर 108. आता आपल्याला या दोन्हींचा फक्त गुणाकार करायचा आहे. x बरोबर 108 छेदामध्ये 12 आणि 12 ने 108 ला भाग द्यायचा आहे. 12 एके 12, 12 9 108 आणि आपलं उत्तर असणार आहे 9. म्हणजेच ती संख्या असणार आहे 9. तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोपी एक्झाम्पल आपण घेतली आणि एकदम सोप्या प्रकारे आपण एक्झाम्पल घेतली. तर बघा, तुम्ही अशा भरपूर एक्झाम्पलचा सराव नक्की करू शकता. तर आपण एक लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आता. तर बघा, आता इथं आपण एक लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. एका संख्येची 3 पट व 8 पट यांची बेरीज 77 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी किती? तर असा प्रश्न आहे. काय करायचंय? बघा, इथं आपल्याला अगोदर बेरीज सांगितलेली आहे त्यामुळे आपण जे मगाशी शिकलोय आपण त्याप्रमाणे अगोदर करून घेऊया. बेरीज दिलेली आहे त्यामुळे ती संख्या आपण x मानू. त्यानंतर 3x अधिक आपल्याला इथं 8x करायचं आहे. 3x आणि 8x त्यानंतर बरोबर दिलेला आहे 77. बरोबर दिलेला आहे 77. आता काय करायचंय? या दोन्हींची आपण बेरीज करूया. 3 आणि 8 झाले 11, म्हणजेच 11x बरोबर 77. 11x बरोबर 77. आता बघा, या संख्येला आपण भाग देऊया. 77 छेद 11, 11 एके 11, 11 सत्ते 77. x बरोबर 77 छेद 11, 11 सत्ते 77. म्हणजे उत्तर आलं 7. उत्तर आलं आपलं 7. तर आता काय सांगितलंय आपल्याला? तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी आपल्याला विचारलेली आहे. आता आपल्याला वजाबाकी विचारली, मग आपण या संख्येची वजाबाकी करूया. आता इथं 8 मधून जर 3 मायनस केले तर किती उरतील? 8 मधून जर 3 मायनस केले तर इथं 5 उरतील आणि इथं तेवढ्याच पटीची विचारले. मग पटीची जर विचारलं तर तुम्हाला सांगितलं की गुणाकार करावा लागतो. मग या 5 चा गुणाकार या 7 शी करायचा, कारण आपण ही संख्या 7 काढली त्यामुळे या 7 शी त्याचा गुणाकार करायचा.
आणि आणि या दोन्हींचा गुणाकार किती येतो तर 7 येतो 35. म्हणजेच तेवढ्याच पटीची जी वजाबाकी आहे ती येणार आहे 35. बरोबर. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल येऊ दे संख्येची पट काढण्याचं, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्याच्या प्रत्येक तुम्हाला मी ट्रिक सांगितलेल्या आहेत, किती उदाहरणे कशी लिहायची असतात. जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही अशा एक्झाम्पलचा सुद्धा सराव भरपूर करू शकता. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.